तिकट आहे का माहित नाही भाई. एक तर आधीच पोटात जाळा झालाय. सकाळी माहिती पडणार आहे उद्या मला. हे आता काय नाही वाटणार आहे मला. ये बाबा पाणी पी रे. चल पाणी घेऊ दुकानातून. का बघा कसा तडपडतोय बघा. त्याचे एक्सप्रेशन बघा. डोळे दाखव रे पाणी आलं का. सध्या मी बेशुद्ध झालो ना मध्येच, तर मला उचलून तरी घेऊन चल घरी. अरे पण नाही होणार, तू नको टेन्शन घेऊ. पोटात एकदम आग झाली आग. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपला नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. मी ना आंघोळ करून मस्तपैकी रेडी झालो आहे, कारण मी जाणार आहे आज पहिला तिलकनगरला. तिकडनं मित्राला घेऊन मित्रासोबत CSTला जाणार आहे, कारण त्याच्या मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर तेच रिपेअर करायला जायचं आहे. त्याचा पुढचा डिस्प्ले ना तो जरा खराब झाला आहे, तर तेच ठीक करायला जायचं आहे. तर तो बोलला की पहिला टिळकनगरला आहे, टिळकनगरवरून डायरेक्ट CSTला जाणार आहे मी. म्हणून मी लवकर उठून रेडी झालो आहे फटाफट, कारण आज मेगा ब्लॉक आहे म्हणून लवकरच जावं लागेल मला. तर फिलहाल तर आजचा व्लॉग आहे ना थोडा चॅलेंजिंग ब्लॉग आणि थोडा इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे. आत्ता वाजलेत 8:30. 9 वाजल्यापासून 9 ते रात्री 9 पर्यंत मी फक्त खाण्यामध्ये मिरच्या खाणार. मिरच्या 9 ते 9 12 तास. बघू हा चॅलेंजिंग ब्लॉग चॅलेंजिंग ठरतोय माझ्यासाठी का मी तोडतोय मधीच. तर हे अजून मम्मीला तर पप्पाला माहिती नाही आहे. आता जाऊन सांगतो. मम्मीने माझ्यासाठी ताट वाढून ठेवलं नाश्त्याचं, माहिती काय. आणि डोसा बनवून ठेवलं आहे, कारण आज सुट्टी संडे आहे ना, तर म्हणून पद्धतशीर डोसा बनवून ठेवला आहे मम्मीने. तर आता मम्मीला सांगितलं ना शॉकच होईल, माहिती का. पप्पा बघा इथे नाश्ता करायला बसलेत. मम्मी माझ्यासाठी ताट का वाढलंय. मम्मी माझ्यासाठी नको ते घे परत, कारण आजचा ब्लॉग मी असा बनवणार आहे की त्याच्यामध्ये मी 9 ते 9 मिरच्या खाणार. म्हणून माहिती काय, मम्मीने रिॲक्शन्सच नाही दिली. आहेत का फ्रीजमध्ये मिरच्या आहेत काय. आहेत बघू थांब. हां आहेत छोटे आहेत पण आहेत. घेतल्या बघा मिरच्या, एवढा बस झाल्या. या टिकता आहेत मम्मी. तुला डोसा आज नाही खाऊ शकणार मी. मिरच्या खाणार. 9 आता 9 ते संध्याकाळी 9 पर्यंत हिरव्या मिरच्या खायच्या. चॅलेंजिंग ब्लॉग आता हे तर का चॅलेंजिंग ब्लॉग आहे. बघू ना 9 ते 9 पर्यंत टिकून राहतोय का मध्येच मी खाणार काहीतरी. नाही ते तर नाही, पण बघू चॅलेंजिंग ठरतोय का तुटतोय, मला हे बघायचं आहे. मला माझ्यावरती भरोसा आहे, मी चॅलेंज तोडणार नाही. चालू करू. पहिली मिरची. ताटका जवळ करतो. पहिला बाईट मारला तर गिनगिनी आली डायरेक्ट. पप्पा बघा तिकडे डोसा खाता मस्तपैकी. मिरच्या. दुसरी चपली तरी अर्धवटच तोडतो. काय काले ना 2 काले. अजून त्याच्या काय खालचं बस झाली. पप्पाला काय दुश्मनी आहे काय माहिती. पूर्ण ते हे पूर्ण का बोलतात. मग बस आता बस. मी तुला लावलेली आपण इथं लय मोठी आहे पण आगाला येऊ मला. फायनली 4 मिरच्या खाल्या बघा. तिला नाश्त्याला 4च बस झाला. माणूसच
मम्मा खाल्या. मला ते आवडत नाही हे सगळं. खाल्या. पप्पा बघा चिडवतात. अफसोस हा याच्यावर पाणी पण नाही पिऊ शकत. पहिल्याच डावात रडलो बघा नाश्त्यालाच, पण हार नाही मानणार. आत्ता जरा बरं वाटलं. 2 मिनटं असं नाही का शांत बसलो ना एका जागेवरती तर थोडं बरं वाटलं. पण अजून पण आतमधून पूर्ण जाळ होते पण टावेलच घेऊन बसलो बघा. ॲक्च्युली ना मी लवकरच चालू केलं माझं चॅलेंजिंग ब्लॉग, कारण ना आत्ता 9 वाजलेत बघा, 9:15 झालेत. हे बघा आत्ता 9:15 झालेत. 8:30लाच मी चालू केलं. काय हरकत नाही, लवकर चालू केलं तर काय फरक पडतो, काय पप्पा विषय गेले नाही. रिक्षाने. जा. 9 ते 9च ठेवणार आहे. 12 तासाचं चॅलेंज आहे. 9 वाजता हे चॅलेंज एंड करणार मी. फिलहाल तर आता जायचं पण मन नाही करत आहे, पण आता जावं लागणारच. जातो फटाफट कारण मेगा ब्लॉक होईल. मा आशीर्वाद दे की हो हो ना. माझ्याकडून टिकून राहू. टिकणार जा. पण जास्त मिरच्या खाऊ नको बाबा. मी आत्ता जस्ट टिळकनगरला पोहोचलोय. मित्र अजून आलेला नाही आहे माहिती आहे का. जर त्याला कळलं की मी हे चॅलेंज घेतलं आहे म्हणजे त्याला मी सांगणारच आहे. त्याचे रिॲक्शन आपण बघूच. पण त्याला कळलं ना तो पहिलं तर मला ते रागवेल, कारण मला ते खूप जीव लावत होतो. त्याला माहितीच नाही आहे की मी हे चॅलेंज घेतलं आहे करून. त्याला आल्यावरती सांगणारच आहे. आता फक्त वेट करतो त्याच्या येण्याचा. अजून आलेला नाही आहे तो बघा येतोय आता. सध्या बोल ना. एक चॅलेंज घेतलंय आज. कसलं? अरे ते पूर्ण म्हणजे आता पूर्ण दिवस आपण बाहेरच असणार आहे ना, तर पूर्ण 9 ते रात्री 9, सकाळी 9 ते रात्री 9 काय मिरच्या खायच्यात फक्त मला. मी नाही भाई त्या चॅलेंज मध्ये. नाही तू नाही, मी तुला काय करायचं ते कर. मला नको घेऊ तसल्या चॅलेंज. तुला काय करायचं ते कर भाई. मी वडापाव बरं मिरची खाईल, मी समोसा पाव बरं मिरची खाईल. अशी मिरची नाही खाणार. पण चला चल CST ला जायचं ना, पहिला तिकीट काढू. आम्ही आत्ताच पोहोचलोय. ॲक्च्युली आम्ही मस्जिद बंदरला उतरलो कारण इथून मनीष मार्केट जवळ आहे ना म्हणून. तर आत्ता जस्ट पोहोचलोय. आणि ना सकाळी मिरच्या खाल्ल्यापासून ना माझ्या पोटात आग व्हायला लागली माहिती का. जरा नाश्ता करूया बाय, मला भूक लागते. अरे घरातून काय खाऊन नव्हतं निघालं. चल ना नाश्ता करूया जरा. ठीक आहे तू करशील ना नाश्ता? नाही तू खा समोसा पाव, मी मिरचीच खाणार. माझ्यासाठी मिरची. अरे नाही मिरचीच खाणार आहे मी. तू खा ना नाश्ता कर, ऐक माझं. अरे तू खा ना भाई. मी आहे ना. मिरची पण खा, त्यात काय झालं. अरे नाही पण फक्त मिरची खायची आहे. पूर्ण फक्त ब्लॉगचा मिरची चॅलेंज म्हणजे- हाच आहे की 9 ते 9 कळलं. अच्छा मग फक्त असं. मिरची. हा नाही दोन नाही भाई. एक समोसा पाव द्या काका. अजून फक्त मिरची तर आहे ना आपल्याकडे. हा दोन मिरची घेतो मी. ठीक आहे. अरे भाई समोसा पाव घे ना, कुठं मिरची घे. नाही रे भाई, माझं खाणं हेच आहे आज दिवसभरचं. तुझी इच्छा. मी बोललो आता बघ बाबा, आता तुम्ही काय नाही. समोसा पाव जे होईल ते होईल आज. होऊ दे आता जेवण. होईल ते होईल आज. जाऊ दे, तुला सांगून कळतच नाही ना. खा मग आता मिरची. मित्रांनो सिद्ध्याने बघा समोसा पाव घेतलाय आणि मी मिरच्या खाणार आहे भाई. हे एवढ्या सगळ्या नाही खाणार आहे. मला जेवढ्या झेपतील तेवढ्याच. नाही समोसा पाव खा. आज हेच आहे माझं जेवण. माझा नाश्ता हेच आहे, माझं जेवण हेच आहे. कळलं. जेवायला चालू कर. ताट वाढलंय समोर. तिखट आहे का माहित नाही भाई. एक तर आधीच पोटात जाळा झालाय. सकाळी माहिती पडणार आहे उद्या मला. हे आता काय नाही वाटणार आहे मला. बास आता झालं, पोट भरलं जेवण. बास झाला. नाही एवढं नको जेवू. बस झाला. 3 बस झाल्या बाई. अजून खालो नाही तर बेशुद्ध होईल. अजून अर्धा दिवस आहे पूर्ण. एक काम कर, आता पाणी पी. नाही अरे पाणी तर पी. मग ते तिखट मरेल ना. काय झालं? खाल्ल्या ना.
ना पाणी ना खायचंय काय, फक्त मिरची खायची आज 9 वाजेपर्यंत. हे बघा गाईस, त्याला सांगितलं मी की बाबा रे नको नको एवढ्या मिरच्या खाऊ, तरी ऐकत नाही. आणि आता त्याला पाणी प्यायला सांगतोय तरी तो ऐकत नाही. बघा कसा तडपडतोय. हे बघा, हे बाबा पाणी पी रे, चल पाणी घेऊ दुकानातून. का बघा कसा तडपडतोय बघा, त्याचे एक्सप्रेशन बघा, डोळे दाखव रे पाणी आलं का. बघा बघा बघा, रुमाल काढला त्या पोराने. गिनगिनी आली एकदम, गिनगिनी, आणि पोटात वेगळे कावळे कोरतायत. कसं बघा कसा करतोय. अरे बाबा पी पाणी, अजून तुला सांगतोय चल काहीतरी गोड खाऊ. नको पाणी पिऊ, गोड तरी खा. नाही, अजून अर्धा दिवस झालाय. आता वाजलेत बघा 12:30 वाजले आता. असे चॅलेंज कोण करतं सांगा गाईस. मी करतो. सध्या मी बेशुद्ध झालो ना मध्येच, तर मला उचलून तरी घेऊन चल घरी. अरे पण नाही होणार, तू नको टेन्शन घेऊ. पोटात एकदम आग झाली, आग. गाईस तुम्ही बघा, हे असं डेंजरस असतं. डोंट ट्राय दिस ॲट होम, हे तुम्हाला वॉर्निंग आहे. आणि हे असे चॅलेंज केले पाहिजे का तुम्ही कमेंट करून सांगा. त्याची मिरची कसा होती का तडपडतोय? मिरच्या होता, कुठून आली होती मिरची वडापाववाल्याने काय माहिती. जरा बरं वाटलं यार, जरा तिथे 5 मिनिटं बसलो ना, शांतपणे बसलो तेव्हा बरं वाटलं. थोडंसं कमी झाले तिखटपणा, पण अजून खूप तिखट लागतंय मला आतमधून, आणि पोटात तर जाळच होतोय माहिती का. ज्यूस प्यायचा का आता? नाही नाही, दाखव तर ते ज्यूस camera. नाही, ज्यूस बीस नाही, तू पी, मी बघतो. तर फिलहाल तर मनीष मार्केट शोधतो आम्ही इकडे, त्या मला वाटतं पुढेच आहे. आणि या उन्हात तर भाई वावरणं, आणि ते पण मिरच्या खाऊन पॉसिबलच नाही आहे. नशीब हा माझ्यासोबत आहे, काय पडलो बिडलो तर आता घेऊन जाईल घरापर्यंत. एवढं नको खाऊ की तू पडशील. असं नाही आहे की एवढे लिमिट पिमिट, माझ्या पद्धतीने मी जेवढा खाऊ शकतो. फक्त मला पूर्ण दिवस मिरच्यांवर जगायचं आहे, हे असं दाखवायचं. पूर्ण दिवस म्हणजे 9 ते 9 असं 12 तास. एक तर आधीच मिरच्यांमुळे दिमाग खराब झाला, आणि इथे येऊन तर अजूनच दिमाग खराब झालं. मार्केटच बंद आहे बघा, पूर्ण पट्टा बंद आहे मनीष मार्केटचा. हे आणि इथे पण बंद आहे बघा, बघा सगळीकडे. चुकीच्या दिवशी आलो आम्ही लोक. हा ना, ऍक्च्युली कसं ना, मला पण वेळ होता आणि याला पण वेळ होता, म्हणून आम्ही लोकांनी एवढा विचार नाही केला की ते चालू असेल बंद असेल. हा, आणि आयडिया नव्हती संडेलाच बंद असं असेल. झालं आमचं, त्यामुळे ते प्रॉब्लेम झाला. आता कुठे जाऊ? तर जाऊ आता जिथं पाय चालले. बरोबर. मग हसतोय, पण बाय मला आतमधून काय होतंय मलाच माहिती. तुम्ही सांगा. थोडी तरी शांतता आहे. हा, मारुतीचं मंदिर. चल पाया पडू. या बघा, हे बघा मारुतीचं मंदिर आहे छोटस. अजून एक मंदिर आहे बघा इथे, मस्त पिंड, शंकराचं मंदिर. भाई किती शांतता आहे, छोटस. तिथे हनुमान मंदिर होतं, इथे शंकराचं मंदिर आहे बघा. म्हणजे पिंड आहे शंकराची, मस्त भारी वाटतं रे, सुकून आहे ना सिद्ध्या. आता आम्ही टिळक नगरला आलोय परत, कारण तिथे ना फिरायची जागा कुठेच नव्हती. तर आम्ही लोकांनी डायरेक्ट मग त्या मस्जिद बंदरवरून डायरेक्ट टिळक नगरलाच आलो रिटर्न, जिथं आम्ही सकाळी होतो. तिथून आम्ही सकाळी निघालो होतो, तिथं आलोय याच्या एरियात. हा, तर फिलहाल तर आता खूप भूक लागली यार मला, माहिती का. चला मिरच्या खायला. तूच खाणार आहे. अरे पण मिरच्या खाल्ल्या तर बाई पोटात एवढी आग होते ना माझ्या अजून पण. सकाळी 2 वेळा मिरच्या खाल्ल्यात, तेव्हा घरी आणि नंतर पण मस्जिदला मग पण. बास करू आता. बघ 9 पर्यंत 9 ते 9 ठेवलेलं ना, मग 9 ते नाही रे 4 बाबा, गेलं पागल आहे कमीत का? कमी. नाही पागल आहे का? कमी आता बंद करू रे. पण मला असं वाटतं, किती खाणार रे माणूस मिरच्या? मिरच्या काय खाण्याची गोष्ट आहे का? अशी कच्ची खाण्याची गोष्ट आहे. मग तेच तर दाखवायचे लोकांना की अरे मिरच्या काय किती नाही, खाणार एवढं- आहे. तरी पण कळलं. झालं ना, दाखवलं ना आता काय किती. मला ना एवढी भूक लागली ना भाई, कारण मी सकाळी नाश्ता पण नाही केलाय घरातून निघताना, माहिती का. अजून मिरच्या काय खाऊन खाल्लेलं निघाले. नाही मग? अजून त्यापेक्षा काय खाल्लेलं ये चल नाही. काहीतरी खा तरी. ना पाणी पिलेलं आहे माहिती का, हा. पाणी पण नाही पिलेलं आहे. विचार करा, सगळे यांनी खालंय, यांनी ते ज्यूस वगैरे पिलाय, बाकी उसाचा बिसाचा मी काहीच नाही खाल्लंय. मी सांगतोय काय, भूक तर लागली पण भीती वाटते मिरच्या खायची, पण आता मिरच्याच खावं लागणार. तो बोलतोय आता चायनीज खायचे त्याला, तर तो चायनीज खाणार आहे, आणि मग मी मिरच्या आणणार इथे आणि मग खाणार. तिथे नाही खाणार काहीच, तिथे हा याला फक्त बघत राहणार.
तर गाईस खाल्लेलं आहे मस्तपैकी मी चायनीज वगैरे. तर आता हा गेलाय माझ्याकडे कॅमेरा देऊन मिरच्या आणायला. आता मी याचा वेट करतोय. खूप उशीर झाला, तो अजून आलेला नाहीये. तर आपण त्याचा वेट करतोय आता सध्या. तर येईल तो थोड्या वेळात. आला वाटतं, आला आला आला. हे बघा आला आला, मिरच्या घेऊन आला वाटतं. हे बघा दिसत असेल तुम्हाला, आला. काय रे, भेटल्या का मिरच्या? अरे भेटल्या इकडे दूर दूर पण काय नाही भाई. मग कुठून आणलं? वडापाववाल्याकडे आणलं. कारण अच्छा इथं भाजीवाली शोधत होतो, तर भाजीवाल्याकडून नाही. तर काकाला बोललो, काका तीन चार मिरच्या द्या. अच्छा अच्छा जरा घेऊन आलोय. अच्छा अच्छा. तर बघा गाईस, यांनी मिरच्या आणलेल्या आहेत. आता ह्याला बोललो मी, भाई बास झाला आता, किती मिरच्या खातोय, बास बास. पण नाही ऐकायचं नाही. अरे काय नाही भाई, थोड्या वेळच बाकी आहे ना, काय विषय नाही. अरे पण आता कशाला एवढं आता? केलंय तर तेवढं करणार नाही का? अरे पण कशाला आता? संपव ना आता तो तर चॅलेंज. भूक बस लागली झालं मला ना तर आता. काय करू? किती हेच खायचं आता मला 12 तास. तू खा मग आता. तुला आता नाही कळणार ते उद्या सकाळी कळन मग. हा, तू आता मजेशीर खातोय, आणतोय खातोय. मजेशीर आहे काय माहिती तुला काय वाटतंय बाबा. भाई. वैताग आला मिरच्या खाऊन खाऊन. पण आता खावं तर लागणारच आहे, कारण मला खूप भूक लागली आणि 12 तासाचं चॅलेंज आहे. तर ऑब्व्हियसली मला खावं लागणारच आहे, चॅलेंज कम्प्लीट करावं लागणारच आहे. तर बघू, ही मिरची तरी तिखटी नसावी मला असं वाटतं. खाल्लं भाईने, खाल्लं मिरची खाल्ली भाईने. आहे तिकडे. अरे आज तो मस्जिद बंदरवाला पण वडापाववाला, त्याच्याकडे पण मिरच्या एवढ्या तिखट होत्या. पण त्याकडे कच्च्या मिरच्या होत्या. अरे या तरी जरा तळलेल्या आहेत. हा, या तरी तळलेल्या आहेत, पण या मिरच्या पण हळूहळू असर दाखवत आहेत. पण ते त्याच्या कंपॅरिझन मध्ये हे जरा कमी तिखट आहे, आणि ते जरा कसं ते जास्त तिखट आहे. अरे तुला काय माहित, खाऊन बघ. नको बाबा, तू हा का मग. मला नको गाईस, मी ना हे सगळं खात खूप. ह्या भाईने चॅलेंज घेतलाय, याला करू द्या कम्प्लीट. त्यांनी मिरच्या खाल्लेल्या आहेत आणि तुम्हाला त्याची हालत दाखवतो. हे बघा, हे बघा कसा कुटमळतोय. हे बघा, ह्याला बोललो की भाई बास कर आता, एंड कर भाई, हा चॅलेंज एंड कर, बाद झालं. खूप मिरच्या खाल्ल्यात दिवसभरात, पण नाही ऐकायला तयार नाही. जाऊ दे आता. चला गाईस, मग तर आपण हा आता चॅलेंज आपण एंड करूया, कारण त्याला आता खूप त्रास व्हायला लागलाय. ते बघा नाही, कसा नाही, कुटमळत आला. ते बघा कसा कुटमळत आला. ते बघा त्याची हालत बघा. भाई आता याला काय झालं तर मग शॉर्ट होईल. चॅलेंजिंग आहे. ब्लॉग एंड नाही होणार आहे. ब्लॉग नाही एंड करायचा, आपण चॅलेंज एंड करू. नाही, फक्त vlog चॅलेंज पण continue नाही ठेवू. एंड करायचं मला. बघा. मला टिकवून ठेवायचंय. बघा त्याची कळलं? कुटमळ बघा. बघा नाहीच तर हा. भाई, काय पण होऊ दे, मी चॅलेंज एंड नाही करणार आहे. उद्या जेव्हा ह्याच्या दूर निघाल ना, आता तो शब्द मी घेत नाहीये, जाऊ द्या. पण जेव्हा दूर निघाल ना, मग तेव्हा त्याला कळणार आहे काय आहे, कसं आहे. फक्त मग त्याला ह्या चॅलेंजची आठवण येईल की सिद्धा सांगतोय की बाबा बस करूया आता, आपण हा चॅलेंज बस करूया, तरी ऐकत नाही. बघा कसला कुटमळतोय, जे एक्सप्रेशन बघा तुम्ही. बघा, दाखव रे तो तोंड दाखव. फक्त एवढंच आहे की पाणी नाही पिऊ शकत. अच्छा, मग काय पिऊ शकतो तू? काहीच नाही, फक्त मिरच्याच खाऊ शकतो. मग त्याला अर्थ नाही राहणार ना पाणी चटणी पिल्यावरती. पी, चटणी पी. चटणी पी. चटणी पी. ताण भागल तुझी. तुला आज काय नाही, उद्या बोलतो थांब. ताण भागणार तुझी, चटणी पी. चॅलेंजचं जे वेळ आहे त्याला लागलेलं, ते किती वेळ पर्यंत अजून राहतं तर आपण बघूया. आणि माझी तर इच्छा आहे की बाबा नको आता, बास झालं, भरपूर झालं आता. हे आता बास कर, एंड कर. आता संध्याकाळ झालेली आहे, तसं पण दिवस मावळलेला आहे. अजून टाइम नाही पण झालाय. बरं बाबा, हवा खातो, हवा. बरं बाबा, ठीक आहे. मित्रांनो, आता थोडं रिलॅक्स वाटतंय नाही का. मगातपासून डोकं धरून बसलो होतो मी. आता थोडं रिलॅक्स वाटतंय मला. आणि त्यात एकच मिरची खाल्ली, त्यातली एवढा पागल झालो, त्यात बाकी 2 मिरच्या मी फेकून दिल्या, कारण उपाशी राहिलेलं बरं त्या मिरच्या खाण्यापेक्षा. तर मी थोडं रिलॅक्स म्हणजे एकांतातच बसलो. आणि ना तोपर्यंत सिद्धांत ना बघा नवीन लुक दिसतच असेल माझा, वेगळाच दिसतोय थोडा. मला लहान. नंतर इंटरव्ह्यूला जायचं म्हणून तो बोलला की तोपर्यंत आपण केस कापून घेऊ, म्हणजे मी केस कापायला जातो, तू बस निवांत बस. तर मी बसलो, थोडं रिलॅक्स वाटलं मला. थोडंसं जरा आता नील वाटतंय मला थोडंसं. आता रात्र झाली बघा आता, आणि वाजलेत किती, टाइम दाखव रे, टाइम दाखव. अरे चेहरा का लपवतोय. अरे यार, 8:30 वाजलेत. तर अजून अर्धा तास आहे, फक्त आणि फक्त अर्धा तास आहे. तर
स्टेशनला जाऊन बसतो मिरच्या घेऊन, अजून प्लस एक पाण्याची बॉटल घेऊन. का शेवटच्या मिरच्या खाणार आहे मी आता. आणि त्याच्यानंतर 9 वाजले, नाही एक नाही जरा खाणार जरा. आणि त्याच्यानंतर 9 वाजले की पटाक दिशेत पाणी पिऊन संपून टाकू. कारण दिवसभर मी पाणीच नाही पिलं माहिती का. एवढं मला नाही का, एवढं मला हे वाटतंय ना आतमधून. आणि आता खुशी पण वाटते की फक्त अर्धा तास आहे चॅलेंजिंग ब्लॉगला, फक्त अर्धा तास कंट्रोल करायचं. आणि एवढी भूक लागली ना मला, मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे ना, पाणी पिलं आहे माहिती का. नुसता मिरच्यांवर जगतोय. तर फिलहाल तर मिरच्या घेऊ. त्या काकीकडे बघ ना भेटतात का. हां बघ ना भेटतात का, तू घे ना जाऊन. घे ना. तर मित्रांनो त्या काकीकडून मिरच्या घेतल्यात बघा, किती घेतल्यात, मॅक्झिमम 3च घेतल्यात. तर त्यावरून जाणार नाही, बेशुद्ध होईन. हे बघा 3 मिरच्या घेतल्यात. आणि सिद्धांतला सांगितलं मी पाण्याची बॉटल पण घे. हे बघा पाण्याची बॉटल अजून फोडलेली नाही आहे, जशी तशी आहे. 9 वाजले ना की आपला चॅलेंजिंग ब्लॉग कम्प्लीट होणार. मग मी घटाघट पाणी पिणार बाई, दिवसभराचं पाणी पिणार आहे. पूर्ण बाटली खाली करेन मी, मला असं वाटतंय. थोडं ह्याला पण उरवेन, ह्याला पण ताण लागली आहे. पण तुम्हाला असं वाटेल की मी पिले स्टार्टिंगलाच, म्हणून मी त्याला पाणी पिऊ नाही दिले. 9 वाजताच पाणी पिऊ देणार त्याला पण असं. तर फिलहाल तर या मिरच्या आता खाऊ भाई. आणि तर माझं मन तर नाही करायचंय, पण शेवटचं खाऊ. अरे पडली ती, घे उचलती, असू दे, उचलती, उचलती. अरे उचल, त्याला काय नाही होत. नको खाऊ आता. अरे उचल, त्याला काय नाही होत. 2 खा फक्त आता. चल ठीक आहे, 2 तर 2. एक मिरची पडली, सॉरी चुकीने पडली ती मिरची. शेवट वेळा खाणार आहे, शेवट वेळा खाऊ. नको खाऊ आता, सोडून दे चॅलेंज. हळू. नील डाऊन. दुसरी एकदाच करतो काय ते. डोळ्याला हात लावू नको. हळू. हळू. घडी दाखव. आता 9 वाजता पाणी पी. 42 झालेत. आता 9 वाजता पाणी पी. 9 वाजता आता पाणी देणार मी तुला. आता देणारच नाही. घे आता. आजकालचे भाजीवाले वडापाववाले मिरच्या विकतात का काय विकतात तेच कळत आहे. सकाळपासून एक पण मिरची अशी भेटली नाही. दर. नाही एक पण मिरची अशी भेटली नाही सकाळपासून की कमी तिखट असेल. अरे पी ना पाणी आता. हे घे फोड. नाही दर. तू पिते थांब जरा. 9 वाजता पी. थोडं रिलॅक्स मध्ये बसतो. हो का, कसा कुठ मळतोय बघा तो. त्याला बोलतोय इथं पाणी ठेवलंय, हे बघा हे पाणी ठेवलंय. त्याला बोलतोय की बाबा पी, तर नाही ऐकत. ते बघा. धर ना रे बाबा, पी ना पाणी. अजून 10 मिनिटं आहेत. मग 10 मिनिटं काय असंच बसणार आहे का भाई? पी ना पाणी. फक्त किती सेकंड राहिलेत बघा. 25 सेकंड. 59 झालेत. 37 सेकंड. कुठे गेलं. हा 40 सेकंड राहिलेत फक्त. 59 झालेत बघा फक्त. 15 सेकंड राहिलेत फक्त. हा सॉरी 15 सेकंड राहिलेत ना. एवढा तिखट लागला ना मला, सुचतच नाही काय बघा. 10 सेकंड. 10 सेकंड. 53, 54, 55, 56, 57, 58, 2, 59. 9 वाजले. 9 वाजले भाई. पाणी बघ. उघड. उघडतोय ना, थांब ना. बघा तुमच्या सामने अनबॉक्सिंग करतोय. हा पाण्याची. तोंड लावून पिऊ. पी ना. नको तुला पाहिजे? आता मिरची तिखट मला पण तुला पाहिजे? वरून पी ना जरा. नाही तर तू पहिला पी. मी तोंड लावून पिणार. पी लवकर पी. बस आता मी पितो. बरं वाटलं रे भाई. दिवसभर बिना पाणीचं आणि बिना खाण्याचं फक्त मिरच्यांवर जगलोय. 9 ते 9 अक्षरशः डोकं उठलं होतं माझं. आणि उन्हात एवढं फिरत होतं. तर फिलहाल आता बरं वाटतंय सिद्ध्या. बरं वाटतंय वाटतंय ना बरं.
झालं आता चॅलेंज. आता असलं मिरचीवाला चॅलेंज ठेवू नको बाप्पा. अरे लय वापस नको ठेवू. हे लय कठीण होतं पण ते मी पाळलं. मला अभिमान आहे त्याचा. आता हे मला आता नाही माहिती पडणार आहे, सकाळी बाथरूम मध्ये माहिती पडणार आहे. आता तुम्ही खाल्या, पोटात अजून आग होते माझ्या. ते घरी जाऊन आता जेवतो मस्तपैकी. मम्मीने काय बनवलंय काय माहिती, जे पण बनवलंय जेवतो मस्तपैकी आणि बरं वाटेल थोडंसं. हे सकाळी उद्या मी सांगेनच ब्लॉगमध्ये, नेक्स्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये की सकाळी माझ्यासोबत काय झालंय बाथरूममध्ये, तर मला सांगेनच. पण आता बरं वाटतंय, ही खुशी आहे. बाथरूम नाही. निघते. हिरवा निघतंय. तर फिलहाल तर मित्रांनो, पिवळ्याच्या जागेवर हिरवं कसं निघाला? अरे हा काल मिरची खाल्ली होती. फिलहाल तर मित्रांनो आता घरीच चाललोय. ट्रेनची वाट बघतोय बघा, प्लॅटफॉर्मवरतीच आहे मी. तर घरी जातो आणि जेवतो. फिलहाल तर आपण ब्लॉगला इथेच एंड करू, आपल्या चॅलेंजिंग ब्लॉगला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग मग ब्लॉग. भेटू तुमच्यासाठी पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा, पुढच्या ब्लॉगमध्ये ना कोणतं चॅलेंजिंग ब्लॉग पाहिजे ना तुम्हाला, ते कमेंटमध्ये मला सांगा, आपण ते करू. ठीक आहे, आजपुरती एवढंच. बाय.